नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण जे काही आपले जीकेचे प्रश्न आहे 2024च्या प्रश्नपत्रिकेतले ते बघणार आहोत। त्यातील आज आपण प्रश्नपत्रिका बघणार आहोत धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई 2024 ची जी प्रश्नपत्रिका झालेली आहे त्याच्यातले आजचे बघा आपला पहिला प्रश्न आहे, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्ये कोण बजावतो? आणि पर्याय दिलेले आहेत पंतप्रधान, गृहमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि चौथा पर्याय दिलेला आहे लोकसभा सभापती। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असतात ते काय करतात, जेव्हा राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असेल तर त्याची कर्तव्य कोणाची, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची कर्तव्य कोण पार पाडतात? तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पार पाडतात। पंतप्रधान बघा आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी। त्याच्यानंतर दुसरा पर्याय दिलेला आपल्याला गृहमंत्री, मग गृहमंत्री कोण आहेत तर अमित शहा। त्याच्यानंतर बघा चौथा पर्याय दिलेला आहे लोकसभा सभापती, तर लोकसभा सभापती कोण आहेत सध्याचे, तर त्याचं उत्तर येतंय ओम बिर्ला। लक्षात ठेवायचंय जेव्हा राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांचं पद रिकामं झालं तर आपले जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत ते कामकाज बघतात। आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री आहेत अमित शहा आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला। नेक्स्ट, नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलीस NACP हे कोणत्या राज्यात आहेत? पर्याय दिलेले आहेत केरळ, गुजरात, राजस्थान आणि चौथा पर्याय दिलेला आहे महाराष्ट्र। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात। जे काही नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलीसचं जे मुख्यालय आहे ते कोणत्या राज्यात आहेत तर गुजरात। मग आपल्याला इथं 4 राज्यांची नावं दिली बघा, केरळ, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र। आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालंय पण आपल्याला राज्य आणि राजधानी विचारली जाते, आपल्याला माहिती आहे आपण तेही पाठांतर करत असतो। तर बघा पहिला पर्याय आहे केरळ, मग केरळ राज्याची राजधानी कोणती? तर केरळ राज्याची राजधानी आहे तिरुअनंतपुरम, आपल्याला पाठ करायचंय। त्याच्यानंतर दुसरा आहे गुजरात, गुजरातची राजधानी आहे गांधीनगर। तिसरा पर्याय दिलेला आहे राजस्थान, मग राजस्थानची राजधानी काय तर जयपूर। आणि चौथा पर्याय आहे महाराष्ट्र, महाराष्ट्राची राजधानी आपल्या सर्वांना माहित आहे मुंबई। प्रश्नाचं उत्तर होतं गुजरात। जे काही नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलीसचं काय आहे राज्यात आहे कोणत्या तर गुजरात। मग आपण राज्य आणि त्यांची राजधानी बघितली, केरळ तिरुवनंतपुरम, गुजरात गांधीनगर, राजस्थान जयपूर आणि चौथा पर्याय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई। नेक्स्ट, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 अन्वये कोणते राज्य देशातील सर्वात स्वच्छ राज्य आहे? आणि पर्याय दिलेले आहेत बघा आपल्याला कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान आणि तमिळनाडू। तर स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 सांगितलं इथे अन्वय देशातलं स्वच्छ राज्य आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र हे सर्वात स्वच्छ राज्य आहे। पुन्हा बघा इथे आपल्याला 4 पर्याय जे दिले आहेत त्याच्यातही राज्यांची नावं आहे। मग आपण त्या राज्यांचे पुन्हा एकदा काय बघणार आहोत तर राजधान्या बघणार आहोत। इथे दिला आहे कर्नाटक, कर्नाटकची राजधानी आहे बंगळूर। त्याच्यानंतर महाराष्ट्र जे आपण आत्ताच अगोदरच्या प्रश्नामध्ये बघितलं मुंबई। पुन्हा राजस्थान दिलंय, मग राजस्थानची राजधानी काय आहे तेही आपण अगोदरच्याच प्रश्नामध्ये बघितलं होतं की जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे। त्याच्यानंतर तामिळनाडू दिलंय आपल्याला, तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई। बघा अगोदरच्या प्रश्नामध्ये 4 राज्यांचे बघितलं, पुन्हा या प्रश्नामध्ये 4 राज्य आले, 4ही राज्यांची राजधानी आपण क्लिअर केली। कर्नाटक बंगळूर, महाराष्ट्र मुंबई, राजस्थान जयपूर आणि तामिळनाडू काय आहे तर चेन्नई। चलो नेक्स्ट, इंटरपोल जे काही आपलं इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन आहे यांचं मुख्यालय कोठे आहे? प्रश्न विचारलेला आहे इंटरपोलचं मुख्यालय। पर्याय दिलेले आहेत फ्रान्स, नेदरलँड, जर्मनी आणि चौथा पर्याय दिलेला आहे अमेरिका। तर बघा जे आपलं इंटरपोल आहे ह्या इंटरपोलचं मुख्यालय आहे फ्रान्स या देशामध्ये। कोणत्या देशात आहे? फ्रान्स। प्रश्नाचं उत्तर आहे इंटरपोलचं मुख्यालय फ्रान्समध्ये।
पुन्हा इथे 4 देशांची नावं दिसत आहे. मग आपल्याला देश आणि देशांची राजधानी पण विचारली जाते. जसं राज्याची विचारली जाते तशी देशांची विचारली जाते. मग फ्रान्सची राजधानी कोणती आहे? तर पॅरिस. फ्रान्सची राजधानी कोणती आहे? पॅरिस आहे. जिथे बघा ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या होत्या, बरोबर. जे 2024 ला प्रश्न झाले, प्रश्नपत्रिका झाल्या, त्याच्यामध्ये हमखास ऑलिम्पिकवर आपल्याला प्रश्न विचारलेला होता. पॅरिस आहे त्याची राजधानी. पुन्हा आपल्याला दुसरा पर्याय दिलेला आहे नेदरलँड. मग नेदरलँडची राजधानी काय आहे? तर आम्स्टरडॅम. काय आहे? आम्स्टरडॅम. नेदरलँडची राजधानी आहे आम्स्टरडॅम. त्याच्यानंतर पुन्हा तिसरा पर्याय दिलेला आहे जर्मनी. जर्मनीची राजधानी आहे बर्लिन. आणि अमेरिका दिलंय, सर्वांची पाठांतर आहे. अमेरिकाची राजधानी आहे वॉशिंग्टन. फ्रान्स, पॅरिस, नेदरलँड, आम्स्टरडॅम, जर्मनी बर्लिन आणि अमेरिका आहे वॉशिंग्टन. राजधानी पाठांतर करायची आहे. नेक्स्ट वन, खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2024. 2024 ला ज्याही खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये कोणत्या राज्यात पार पडल्या? ह्या स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडल्या? पुन्हा राज्यांची नावं दिलेली. तमिळनाडू, उत्तर प्रदेश, 7 पूर्वेत्तर राज्य आणि चौथा पर्याय दिलेला आहे बिहार. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7 पूर्वेत्तर राज्य. म्हणजे आपल्या पूर्वेला जे 7 राज्य आहे, ज्यांना 7 बहिणी असंही म्हटलं जातं, हे या प्रश्नाचं उत्तर आहे, जिथे खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2024 पार पडल्या. ओके, आपण हे 7 राज्य तर बघणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण ह्या राज्यांच्या राजधानीही बघायच्या आहे. तमिळनाडूची राजधानी आहे जी बघितलेली होती आपण, चेन्नई. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. बिहारची राजधानी आहे पाटणा. आपल्याला हे 7 पूर्वेत्तर राज्य म्हणजे हे 7 राज्य कोणते हेही लक्षात ठेवायचे आहे. ते 7 राज्य म्हणजे आहेत आसाम, दुसरं आहे अरुणाचल प्रदेश. आसाम, अरुणाचल प्रदेश. त्याच्यानंतर मेघालय, मिझोराम. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुरा. 7 राज्यांची नावं लक्षात ठेवायची आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुरा जे 7 पूर्वेत्तर राज्य आहे. तिथे कोणत्या स्पर्धा पार पडल्या? तर खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2024. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, ICC अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धा 2023 चा विजेता संघ कोण होता? पर्याय दिलेले आहेत भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भारत हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तो काय होता? तर विजेता संघ आहे. आपल्याला इथे विजेता संघ विचारलाय, आपण उत्तर दिलंय की विजेता कोण होता? भारत. मग उपविजेता कोण? तर बघा, जो पर्याय क्रमांक 4 आहे इंग्लंड, हा कोण होता? तर उपविजेता. उपविजेता संघ. स्पर्धा कोणत्या होत्या? तर ICC अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धा 2023. विजेता भारत आणि उपविजेता इंग्लंड. पुन्हा बघा, आपल्याला इथे 2 देशांची नावं दिसत आहे. आता भारताची राजधानी आपल्याला माहितीच आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांची राजधानी बघून घेऊ आपण. ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा आणि दक्षिण आफ्रिकेची राजधानी काय आहे? तर प्रिटोरिया. महिला विश्वचषक स्पर्धा 2023 विजेता संघ भारत, उपविजेता इंग्लंड. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा आणि दक्षिण आफ्रिकेची राजधानी प्रिटोरिया. नेक्स्ट वन, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? जे काही आपलं जिल्हा नियोजन मंडळ आहे त्याचे सचिव कोण असतात हा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय दिलेले आहेत जिल्हा अध्यक्ष, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त. तर या जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष सचिव असतात
जिल्हाधिकारी जे पर्याय क्रमांक 3 आहे हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. जिल्हाधिकारी हे जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव असतात. नेक्स्ट, कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? आपल्याला नृत्य प्रकार दिलेला आहे कोणता? कथकली. म्हणजे प्रत्येक राज्याचा विशिष्ट नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे. तर इथे कथकली नाव दिले, राज्य विचारले, राज्य दिलेले आहे बघा कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ. मग हे कथकली कोणत्या राज्याचं नृत्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, केरळ या राज्याचं नृत्य आहे कथकली. मग केरळ या राज्याचं फक्त कथकलीच आहे का? तर अजून कोणतं आहे का? तर मोहिनी अट्टम जे आहे ते नृत्य पण कोणत्या राज्याचं आहे? केरळचंच आहे. या कथकली सोबतच कोणतं आहे? मोहिनी अट्टम. हे पण कोणत्या राज्याचं आहे? केरळ राज्याचंच आहे. बघा, मग आपण हे राहिलेल्या 3 राज्यांचे पण नृत्य प्रकार बघून घेऊया, कारण यावरही प्रश्न आपल्याला विचारला जातो. पहिला पर्याय दिलेला आपल्याला कर्नाटक. मग या कर्नाटक राज्याचं कोणतं नृत्य आहे? तर ते आहे यक्षगान. यक्षगान प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर अजून एक नृत्य आहे ते म्हणजे हत्तारी. कोणतं आहे? हत्तारी. नेक्स्ट, दुसरं आपल्याला दिलेलं राज्य आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचा नृत्य प्रकार आहे प्रसिद्ध लावणी असेल, त्याच्यानंतर कोळी नृत्य असेल, कोळी नृत्य नंतर आपलं पोवाडा असतील, पोवाडे जे असतात पोवाडा नृत्य असेल, त्याच्यानंतर लेझिम नृत्य असेल, त्याच्यानंतर दिंडी असेल. हे सगळे नृत्य प्रकार कोणत्या राज्याचे आहेत? तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहे. लक्षात ठेवायचं, लावणी, कोळी नृत्य, पोवाडे, लेझिम नृत्य, दिंडी नृत्य हे सर्व महाराष्ट्र राज्याचे आहे. तसंच आपल्याला तिसरा पर्याय दिलेला आहे गुजरात. मग या गुजरात राज्याचे कोणते आहे? तर बघा गरबा फेमस आहे, त्याच्यानंतर दांडिया रास, काय म्हटलं जातं? दांडिया रास. अजून एक प्रकार त्यांचा प्रसिद्ध आहे तो म्हणजे टिप्पणी. पण आपल्याला मुख्यतः विचारले जातात गरबा आणि दांडिया रास. लक्षात ठेवा, कर्नाटक यक्षगान आणि हत्तारी, महाराष्ट्र लावणी, कोळी नृत्य, पोवाडे, लेझिम, दिंडी नृत्य, गुजरात गरबा, तसेच दांडिया रास, टिप्पणी. आणि चौथा पर्याय जो ह्या प्रश्नाचं उत्तर होतं की कथकली कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर केरळ. त्याचबरोबर अजून एक आहे तो म्हणजे मोहिनी अट्टम. नेक्स्ट, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? आपल्याला माहिती आहे का आपल्या भारताला समुद्र किनारा लाभलेला आहे, भूसीमा पण आहे, समुद्र किनारा पण आहे. पण आपल्याला असं राज्य विचारलंय की त्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. पर्याय दिलेले आहेत कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू आणि महाराष्ट्र. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे. बघा, याही राज्यांच्या राजधान्या आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये बघितलंय. पटापट लक्षात आणायचं आहे, सांगायचं आहे. कर्नाटक बंगळूर, गुजरात गांधीनगर, तमिळनाडू चेन्नई आणि चौथा पर्याय महाराष्ट्र, महाराष्ट्राची राजधानी मुंबई. नेक्स्ट, मिझोराम राज्याची राजधानी कोणती? पर्याय दिलेले आहेत दिसपूर, ऐजवाल, इटानगर आणि चौथा पर्याय दिलेला आहे शिलाँग. मग ह्या मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऐजवाल ही मिझोरामची राजधानी आहे. बरोबर. मग दिसपूर ही कोणत्या राज्याची राजधानी? तर दिसपूर ही आहे आसाम राज्याची राजधानी. आसाम जे राज्य आहे त्याची राजधानी आहे दिसपूर. पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे आपल्याला इटानगर. मग इटानगर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे. त्याच्यानंतर पुन्हा चौथा पर्याय दिलेला आहे शिलाँग. शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर मेघालय. बघा, याच्या अगोदर आपण राज्याचं नाव बघत होतो आणि मग राजधानी सांगत होतो. तर इथे अगोदर काय आलेलं आहे? राज्य आपले जे काही राजधानी आहे त्यांची नावं दिली आहे, राज्यांची नावं आपण सांगतोय. दिसपूर आसाम, इटानगर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे आणि शिलाँग मेघालय राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा, जी आपली सार्क संघटना आहे त्या सार्क संघटनेचा सदस्य आहे असं म्हटलंय. आता याच्यामध्ये बघा म्यानमार, मालदीव, मॉरिशियस आणि चौथा पर्याय दिलेला आहे ताजिकिस्तान.
तर कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य देश आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मालदीव हा सार्क संघटनेचा सदस्य देश आहे. प्रश्न येतो की सार्क संघटनेमध्ये देश किती आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर मिळालंय की मालदीव हा देश सार्क संघटनेमध्ये आहे. मग सार्क संघटनेमध्ये एकूण किती देश सदस्य देश आहे? तर 8 देश सदस्य आहेत. किती? 8 देश सदस्य आहेत. मग या सार्क संघटनेची स्थापना कधी झाली? बघा आपल्याला प्रश्न विचारले जातात, स्थापना कधी झाली सार्क संघटनेची? तर त्याचं उत्तर आहे 8 डिसेंबर 1985 ला सार्क संघटनेची स्थापना झाली. मग याचं मुख्यालय कुठे? पुन्हा प्रश्न येतो. याचं मुख्यालय आहे नेपाळमध्ये. मग नेपाळमध्ये कुठे? तर नेपाळची राजधानी जी काठमांडू आहे, या काठमांडू मध्ये काय आहे? काठमांडू या ठिकाणी, हा नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी मुख्यालय कसलं? सार्क संघटनेचं मुख्यालय आहे. आता जस्ट बघितलं की मालदीव हा देश आहे. एकूण देश किती? तो आकडा पण बघितला आपण की एकूण देश आहे 8 सदस्य देश आहे सार्क संघटनेचे. मग 8 देशांची नावं काय? कधी कधी आपल्याला आता मालदीव विचारलाय, पुढच्या वेळेला नेक्स्ट टाइमला आपल्याला वेगळा देश विचारू शकता की सार्क संघटनेचा कोणता देश आहे, किंवा मग काय देतील? 3 पर्याय देतील जे आहे आणि 1 देतील जो नाही. तर आपल्याला त्याच्यासाठी ते 8 देशांची नावं पण लक्षात पाहिजे. ती म्हणजे भारत, पाकिस्तान, नेपाळ, भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, त्याच्यानंतर भूतान, मालदीव, आणि बघा अजून एक देश आहे आपला अफगाणिस्तान. झाले का 8 देशांची नावं बरोबर? भारत, पाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, भूतान आणि मालदीव. चलो नेक्स्ट. FIR चा फुल फॉर्म काय आहे? आपल्याला फुल फॉर्म बघा संक्षिप्त रूप दिलं जातं, त्याचं पूर्ण रूप विचारलं जातं. जसं आपल्याला बऱ्याच वेळा ह्या वर्षीचा फोकस कशावर आहे तर AI चा आपल्याला फुल फॉर्म विचारण्याची शक्यता आहे. HSRP चा फुल फॉर्म विचारण्याची शक्यता आहे. जसं AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. पुन्हा HSRP चा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. तसंच बघा हा 2024 ला प्रश्न विचारला होता, FIR चा फुल फॉर्म काय आहे? तर बघा पर्याय दिलेले आहेत. फास्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, सेकंड आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, थर्ड फर्स्ट इन्सिडेंट रिपोर्ट, आणि चौथा पर्याय दिला आहे फास्ट इन्सिडेंट रिपोर्ट. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हा FIR चा फुल फॉर्म आहे, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय? पुन्हा याचं आपल्याला पूर्ण रूप विचारलेलं आहे आणि पर्याय दिलेले आहे. सायबर क्राईम ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, थर्ड वन क्राईम अँड कस्टम ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, आणि चौथा पर्याय दिलेला आहे सायबर क्राईम ट्रेनिंग नेटवर्क सिस्टीम. तर या CCTNS चा फुल फॉर्म आहे जो पर्याय क्रमांक 2, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. हा कसला फुल फॉर्म आहे तर CCTNS चं पूर्ण रूप. नेक्स्ट, पांढरे सोने कशाला म्हणतात? महत्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे, कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याला नक्की विचारला जातो. तर चांदी, ऊस, कापूस की दूध? तर पांढरे सोने कापूसला म्हटलं जातं. कशाला म्हटलं जातं? कापूस. नेक्स्ट, पाण्याच्या कोणत्या पद्धतीत सर्वाधिक पाण्याची बचत होते? बघा पाण्याचं जे काही शेतीला पाणी दिलं जातं तर त्या पाण्याची कोणती पद्धत आहे की त्याच्यामध्ये सर्वाधिक पाण्याची बचत होते? पर्याय दिलेले आहेत तुषार, आळे, ठिबक आणि पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने. बघा आपलं परंपरागत जे आलेलं आहे पाटाने पाणी सोडलं जातं त्याला काय म्हणतात? पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने. ते अयोग्य आहे. त्याच्यानंतर तुषार पद्धत दिलेली आहे, जे आपण असा ज्याला फाउंटन म्हणतो त्या पद्धतीने काय केलं जातं? तुषार सिंचन केलं जातं. तिथंही पाण्याचा अपव्यय जास्त होतो.
पुन्हा आळे पद्धत असते, जे काही झाड असेल त्या झाडाच्या भोवती असं गोलाकार केला जातो आणि त्याच्यात पाणी साचवलं जातं. तिथेही पाण्याचा अपव्यय जास्त होतो. बचत होते का? नाही. तर बचत कुठे कुठे होते? पर्याय क्रमांक 3. ठिबक सिंचन जी पद्धत असते, थेंबा थेंबाने पाणी झाडाच्या मुळापर्यंत पोहोचवलं जातं, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पाण्याची काय होत असते? बचत होत असते. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न विचारलेला आहे, सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण कोणतं आहे? आंबोली. बघा, पण याच्यावर आपल्याला प्रश्न नेक्स्ट एक्झाम मध्ये असाही विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणतं? म्हणजे या प्रश्नातच ऑलरेडी आपल्याला एक प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे की सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? आंबोली या ठिकाणी. पण इथे प्रश्न विचारलाय की हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय दिलेले आहेत रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि सिंधुदुर्ग. तर आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती बरोबर आहे? तर 4. नेक्स्ट, 2020 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय? बघा, आपल्याला माहिती आहे वारंवार समुद्रामध्ये चक्रीवादळ वगैरे निर्माण होतात. या वादळांना मग नावं दिली जातात. तर आपल्याला 2020 मध्ये महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचं नाव विचारलेलं आहे. पर्याय दिलेले आहेत निसर्ग, तौत्के, गुलाब आणि यास. तर 2020 मध्ये महाराष्ट्र समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचं नाव होतं पर्याय क्रमांक 1 निसर्ग. नेक्स्ट, मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही? पर्याय दिलेले आहेत नांदेड, परभणी, वाशिम आणि हिंगोली. आपल्याला हे जे काही पर्याय दिले त्याच्यापैकी अचूक उत्तर आहे वाशिम. हा वाशिम जो आहे ना, तो मराठवाडा विभागात येत नाही. मराठवाडा विभागात न येणारे विचारलंय. मग आता प्रश्न आपल्याला येतो की मराठवाडा विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिसतंय, मिळालंय, आपल्याला पुस्तकांमध्ये शोधल्यानंतर पण मिळतंय. पण यावर येणारा प्रश्न कोणता? तर बघा, मराठवाडा विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात? तर त्याच्यामध्ये येतं छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली. या जिल्ह्यांची नावं लक्षात ठेवायची, जी कोणत्या विभागात येतात? तर मराठवाडा विभागामध्ये. पुन्हा एकदा सांगते, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, त्याच्यानंतर नांदेड, परभणी आणि हिंगोली ही आहे मराठवाडा विभागात येणाऱ्या जिल्ह्यांची नावे. नेक्स्ट, भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ म्हणून ओळखले जाते? टायगर कॅपिटल म्हटलं जातं कोणत्या शहराला? भारतातील विचारलंय. भारतातील कोणत्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? पर्याय दिलेले आहेत चंद्रपूर, भोपाळ, नागपूर आणि तिसरा पर्याय दिलेला आहे इंदोर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नागपूर या शहराला काय म्हटलं जातं? टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. जसं नागपूरला ऑरेंज सिटी म्हटलं जातं, बरोबर, म्हणजे नागपूरची प्रसिद्ध काय आहे? संत्री. तसं इथे नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असंही म्हटलं जातं. मग ते काय आहे बघा, याच्यानंतर पुन्हा आपल्याला दिलेलं इथं भोपाळ. आता या प्रश्नाचं उत्तर तर नागपूर होतं. मग भोपाळ दिलेलं आहे, चंद्रपूर दिलेलं आहे किंवा इंदोर दिलेलं आहे. याच्याविषयी महत्वाची माहिती काय? तर बघा, चंद्रपूर इथे काय प्रसिद्ध आहे? तर ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. चंद्रपूरला कोणता व्याघ्र प्रकल्प आहे? ताडोबा. चंद्रपूरला ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. भोपाळ काय आहे? तर भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे. मध्य प्रदेशची राजधानी. पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. मग ह्या पर्याय क्रमांक 4 आहे इंदोर. मग हा काय आहे महत्वाचा? तर तो महत्वाचा आहे पहिले भिकारी मुक्त शहर. त्याच्यानंतर पुन्हा स्वच्छ सर्वेक्षण जे झालं त्याच्यामध्ये सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणत्या शहराची निवड झाली? ते म्हणजे इंदोर. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणता? महत्वाचा प्रश्न आहे. IMPA जेवढे पाहिजे तेवढे स्टार केले तरी चालणार. कोणत्या तरी राज्याला याच्यावर प्रश्न विचारला जातो. फक्त महाराष्ट्र राज्य वृक्षच विचारला जातो का? तर नाही.
महाराष्ट्र राज्य प्राणी विचारला जातो, महाराष्ट्र राज्य पक्षी विचारला जातो, ते महाराष्ट्र राज्य फूल विचारलं जातं. इथे आपल्याला राज्य वृक्ष विचारलेल्या महाराष्ट्राचा पर्याय दिलेले आहेत फणस, कुसुम, साग आणि आंबा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे आंबा, पर्याय क्रमांक 4. मग महाराष्ट्राचा राज्य प्राणी काय? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. मग महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी तो म्हणजे हरियाल. मग त्याच्यानंतर पुन्हा महत्वाचा प्रश्न जो विचारला जातोय वारंवार, महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू, आणि त्याचं उत्तर आहे ब्लू मॉर्मॉन, रानपाकोळी म्हटलं जातं. ओके, निळ्या रंगाचे ठिपके असतात. पुढे, हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? बघा, हे हुजूर साहेब गुरुद्वारा आहे ते कोणत्या शहरात आहे? पर्याय दिलेले आहेत नांदेड, अमृतसर, नागपूर आणि पुणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हुजूर साहेब गुरुद्वारा हे नांदेड या शहरात आहे. नेक्स्ट, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, अगोदरच्याच प्रश्नात आपण याचं उत्तर बघितलं की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, हाही महत्वाचा प्रश्न आहे, पाठच करायचा आहे. WHO म्हणजे काय? बरेच जण WHO नाही हु म्हणतात. हु काय म्हणतात? हु. ही संस्था कशाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले आहेत आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि चौथा पर्याय दिला प्रशासन. तर बघा, आपण पहिले हे बघूया की हुचा फुल फॉर्म, जे हु म्हणताय पण त्याचं काय आहे? WHO म्हणायला पाहिजे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन फुल फॉर्म विचारला जातो आपल्याला. हा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपल्याला फुल फॉर्म विचारला जातो. त्याच्यानंतर हे आरोग्याविषयी आहे कोणतं? WHO. आता आपल्याला फुल फॉर्म माहिती झाला. WHO हे आरोग्याशी संबंधित आहे, पण आपल्याला याची स्थापना विचारली जाईल. WHO ची स्थापना कधी झाली? तर 7 एप्रिल 1948 ला स्थापना कधी झाली? 7 एप्रिल 1948. ओके, चलो नेक्स्ट. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? पर्याय दिलेले आहेत लोकशाही परंतु साम्राज्यवादी अर्थव्यवस्था, चूक. शेती व उद्योग दोहांना समान न्याय, हे पण विधान चुकीचं आहे. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव, अगदी बरोबर. आणि संपत्तीतील असमान वाटप, हे पण चुकीचं येतंय. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर येतंय पर्याय क्रमांक 3. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव दिला जातो त्याला म्हणतात मिश्र अर्थव्यवस्था. नेक्स्ट, मधुबनी लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? आपल्याला मधुबनी लोक चित्रकला सांगितलंय आणि तो प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? पर्याय दिलेले आहेत मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी नाही. तर मधुबनी लोक चित्रकला हा बिहार या राज्यात प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा, 3 राज्ये, याच्या अगोदर आपण या राज्यांच्या राजधान्या बघितल्या आहे. तर आपली त्या राजधानी आपल्याला आठवायला पाहिजे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ, बिहारची राजधानी पाटणा आणि उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ. जेव्हा आपण एखादा टॉपिक अगोदर झालाय ना, तर तो प्रश्न जर तो शब्द आपल्याला रिपीट झाला तर त्या शब्दाशी रिलेटेड हिस्ट्री आपल्याला आठवलीच पाहिजे की त्या प्रश्नावर, त्या शब्दावर आपल्याला काय काय विचारलं जाऊ शकतं. असा जर अभ्यास केला ना, अभ्यास फार सोपा होतो आणि सगळं सोपं वाटतं, मग अवघड काहीच वाटत नाही. नेक्स्ट, ब्रिटनचे पंतप्रधान यांचे नाव काय? पर्याय दिले आहेत गॅनियल अट्टल, कियर स्टार्मर, लुईस मॉन्टेनेग्रो आणि चौथा पर्याय दिलाय ऋषी सौनक. तर ब्रिटन जे आहे त्या ब्रिटनचे पंतप्रधान आहे पर्याय क्रमांक 2 कियर स्टार्मर जे आहे ते पंतप्रधान आहे कुठले? ब्रिटनचे. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट,
अचंता शतकमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अचंता शतकमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले आहेत क्रिकेट, फुटबॉल, टेबल टेनिस आणि हॉकी. जे नाव दिसतंय आपल्याला अचंता शतकमल हे टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे. आता बघा आपल्याला क्रिकेट माहिती, फुटबॉल, हॉकी, पण आता अलीकडे महत्वाचा प्रश्न म्हणजे क्रीडा क्षेत्रातील जे कोण ज्यांना पद्मश्री मिळालाय, कोणाला मिळाला तर रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार मिळालाय. त्यांना घोषित करण्यात आलाय पद्मश्री पुरस्कार. पद्म पुरस्कार जे जाहीर केले जातात यावर्षी पद्म पुरस्कार किती महाराष्ट्रात 15 व्यक्तींना घोषित करण्यात आला. संपूर्ण भारतामध्ये 131 जणांना आहे. त्यातील बघा क्रिकेट क्षेत्रामध्ये म्हणजेच क्रीडा क्षेत्रामध्ये रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या भारतीय महिला संघाच्या कर्णधार ज्या आहेत हरमनप्रीत कौर यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. नेक्स्ट, आरटीआय कायदा 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती दिली जाऊ शकते? आरटीआय कायदा 2005 सांगितलेलं आहे आपल्याला. बघा गुन्हेगाराला उत्तेजन देणारी माहिती चूक, न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी माहिती चूक, विदेशी शासनाकडून विश्वासपूर्वक मिळालेली माहिती हे पण विधान काय आहे चूक. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे? बघा यापैकी कोणतंही नाही. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? यापैकी कोणतेही नाही. नेक्स्ट, नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी ही कोणत्या तारखेपासून करण्यात आली? वारंवार विचारला जाणारा प्रश्न हा 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न होता आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 जुलै 2024. नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी 1 जुलै 2024. धाराशिव जिल्ह्याचे नाव हे कोणाच्या नावावरून घेण्यात आले आहे? बघा जे धाराशिव जे नाव आहे ते कोणाच्या नावावरून घेण्यात आलंय? पर्याय दिलेले आहेत तुळजाभवानी, संत गोरोबा काका, तिसरा पर्याय दिलेला आहे धारासूर मर्दिनी आणि चौथा पर्याय एडेश्वरी. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धारासूर मर्दिनी या नावावरनं धाराशिव जिल्ह्याचे नाव घेण्यात आलेले आहे. नेक्स्ट, मोबाईल तंत्रज्ञानातील CDR हे काय आहे? पर्याय दिलेले आहेत बघा मोबाईलचा विशिष्ट ओळख क्रमांक चूक, मोबाईल हरविल्यास कळविण्याचे संकेतस्थळ चूक, मोबाईल टॉवरच्या साहाय्याने नोंदविलेले मोबाईल क्रमांकाचे संग्रह यादी चूक, मोबाईल धारकाचे आलेल्या व गेलेल्या कॉलचे तपशीलवार संग्रह यादी याला काय म्हणतात? CDR. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. DDoS, DDoS असं शॉर्ट फॉर्म नाही बोलायचा. DDoS यापैकी कोणत्या प्रकाराच्या सायबर प्रकारात मोडतो? म्हणजे खालील जे दिलेले आहे कोणत्या प्रकारात मोडतो? कोणता? DDoS. पर्याय दिलेले आहेत फिशिंग, संगणकीय जाळ्यावरील हल्ला, तिसरा पर्याय आहे फर्मिंग आणि चौथा आहे स्पॅम. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे संगणकीय जाळ्यावरील हल्ला. हे काय आहे तर DDoS या प्रकारात मोडतंय संगणकीय जाळ्यावरील हल्ला. बघा पुढचा प्रश्न आहे आपल्याला, भारतातर्फे पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू कोण आहे? भारतातर्फे जी पहिली महिला आहे की तिला काय मिळालंय? ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू आहेत. पर्याय दिलेले आहेत सायना नेहवाल, PT उषा, तिसरा पर्याय दिलेला आहे के मल्लेश्वरी, चौथा पर्याय आहे PV सिंधू. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 के मल्लेश्वरी या भारतातर्फे पहिली महिला ऑलिम्पिक आहे की ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू आहे कोण? के मल्लेश्वरी. मग आपल्याला इथे दुसरे ऑप्शन मध्ये दिसतंय की सायना नेहवाल, PT उषा, PV सिंधू. मग हे कशा संदर्भात खेळाडू हे आपल्याला माहिती पाहिजे की हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर सायना नेहवाल, PV सिंधू हे दोनही खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. बॅडमिंटन. नेक्स्ट वन, आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते ऍप नागरिकांकरिता उपलब्ध करून दिले आहेत? कशासाठी?
आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी कोणी दिलेलं आहे? निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. हा, आपल्याला तेही विचारलं जाऊ शकतं की आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी ऍप जे दिलेलं आहे ते कोणी दिलंय? तर ते दिलंय निवडणूक आयोगाने. आता त्या ऍपचं नाव बघूया. बघा, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर येतंय आपलं पर्याय क्रमांक 1. सी विजिल जे आहे ते आहे आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने तयार केलेलं नागरिकांकरिताचं ऍप. नेक्स्ट, भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आली आहे? पर्याय दिलेले आहेत सारनाथ, पटना, इंदोर आणि चौथा पर्याय आहे सांची. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सारनाथ या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे. नेक्स्ट, द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण? आपल्याला ग्रंथाचं नाव दिलेलं आहे आणि त्या ग्रंथाचे लेखक विचारलंय. ग्रंथाचं नाव आहे द राईज ऑफ द मराठा पॉवर. पर्याय दिलेले आहेत न्यायमूर्ती महादेव रानडे, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक आणि चौथा पर्याय दिलेला आहे गोपाळ आगरकर. तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. म्हणजेच आपण म्हणतो म गो रानडे यांचं कोणतं पुस्तक आहे? द राईज ऑफ द मराठा पॉवर. मग हे महादेव गोविंद रानडे जे आहेत ते कशाचे अध्यक्ष होते असाही प्रश्न आपल्याला विचारला जाईल. तर ते कशाचे अध्यक्ष होते? जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्याचे ते पहिले अध्यक्ष आहे आणि त्या संमेलन भरलं होतं 1878 पुणे या ठिकाणी. बघा, आपल्याला पर्याय क्रमांक 2 दिलाय, पुन्हा गोपाळकृष्ण गोखले दिलंय, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक दिलंय आणि चौथा पर्याय दिलेला आहे गोपाळ आगरकर. तर बघा, लोकमान्य टिळक जे आहेत तर हे लोकमान्य टिळकांविषयी जर बघायचं ठरलं तर त्यांचं कोणतं पुस्तक महत्वाचं आहे किंवा कोणता ग्रंथ? तर ते आहे गीता रहस्य. कोणतं आहे? गीता रहस्य, जे मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं होतं. नेक्स्ट, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, विचारला जातो हा आपल्याला. पर्याय दिलेले आहेत विठ्ठल शिंदे, डॉक्टर अभय बंग, संत गाडगेबाबा आणि चौथा पर्याय दिलेला आहे बाबा आमटे. तर आनंदवन या संस्थेची स्थापना बाबा आमटे यांनी केली. कोणी केली? बाबा आमटे. मग बाबा आमटे काय आहे? तर बाबा आमटे हे एक व्यक्ती आहे ज्यांनी कुष्ठरोग्यांची शुश्रूषा करण्यासाठी भरपूर कार्य केलं आणि त्याचद्वारे त्यांनी काय केलं तर आनंदवन या संस्थेची स्थापना केली. मग ते सामाजिक कार्यकर्ते झाले आणि आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर बाबा आमटे यांनी केली. बघा, पुन्हा आपल्याला पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे विठ्ठल रामजी शिंदे. यांनी कसली स्थापना केली? तर यांनी स्थापना केली डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. कसली स्थापना केली? डिप्रेस्ड क्लासेस, काहीतरी चुकतंय. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. हा, मिशन शब्द लिहायला विसरायचं नाहीये. पुन्हा बघा, संत गाडगेबाबा हेही नाव आपल्याला परीक्षेला विचारलं जातं, महत्वाचं आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. संत गाडगेबाबा यांचं पूर्ण नाव आपल्याला परीक्षेला विचारलं जातं. संत गाडगेबाबांचं पूर्ण नाव काय? तर डेंबूजी झिंगराजी जानोरकर. डेंबूजी झिंगराजी जानोरकर हे संत गाडगेबाबांचं पूर्ण नाव. त्याच्यानंतर त्यांचं आवडतं भजन कोणतं विचारलं तर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. ते आपल्या जे कीर्तन करायचे आणि ते समाज प्रबोधन करायचे. स्वच्छतेचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या हातामध्ये झाडू असायचा नेहमी, म्हणून त्यांना खराट्याचा बादशाह असंही म्हटलं जातं. कोणाला? संत गाडगेबाबांना. तसंच त्यांना गोधडे बुवा असंही म्हटलं जातं. नेक्स्ट, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? पर्याय दिलेले आहेत राज्य शासन, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी. तर हे पोलीस पाटील जे आहे हे पद कुठे असतं? तर ग्रामीण भागामध्ये म्हणजे गावामध्ये असतं पोलीस पाटील हे पद. मग यांची नेमणूक कोण करतं? तर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी
हे पोलीस पाटलांची नियुक्ती करत असतात. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? पर्याय दिलेले आहेत बघा आपल्याला 280, 324, 368 आणि 371. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाची रचना विचारली आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 324 या कलमानुसार निवडणूक आयोगाची रचना करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, आपल्याला पुढचा प्रश्न दिलाय, राष्ट्रीय मतदार दिवस. राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय दिलेले आहेत बघा 3 जानेवारी, 25 जानेवारी, 26 जानेवारी आणि चौथा पर्याय दिलेला आहे 28 फेब्रुवारी. तर राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2. आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे 3 जानेवारी. मग 3 जानेवारीला कोणता दिन साजरा केला जातो? तर बालिका दिन असतो, बरोबर. मग हा बालिका दिन बरोबरच काय असतं? तर सावित्रीबाई फुले जयंती असते. सावित्रीबाई फुले जयंती कधी असते? 3 जानेवारी बालिका दिन. 26 जानेवारीला काय असतं? तर प्रजासत्ताक दिन असतो. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो. मग 15 ऑगस्टला काय असतं? 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असतो. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो. जसं की 26 नोव्हेंबर 1949 ला आपलं संविधान स्वीकारलं, पण लागू कधी करण्यात आलं? तर 26 जानेवारी 1950 ला. आणि तेव्हापासून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, 28 फेब्रुवारी पर्याय दिलेले आपल्याला. मग 28 फेब्रुवारीला कोणता दिन असतो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन असतो. राष्ट्रीय विज्ञान दिन, नॅशनल सायन्स डे असतो 28 फेब्रुवारीला. मग 28 फेब्रुवारी रोजी कोणाची जयंती असते? त्यांनी कसला शोध लावलाय? तर 28 फेब्रुवारीला CV रमन यांची जयंती असते आणि त्यांनी रमन इफेक्टचा शोध लावला. हे आहे 28 फेब्रुवारीचं दिन विशेष. आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी. नेक्स्ट, बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? पर्याय दिलेले आहेत मंडामस, कोमारंटो, स्थगन आदेश आणि चौथा पर्याय दिलेला आहे हिवियस कार्पस. तर हेच या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. कोणतं? पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? बघा, आपले जे काही परिशिष्ट आहे त्याच्यातलं 8वं परिशिष्ट विचारले आपल्याला संविधानातलं, जे आपली भारतीय राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटलं जातं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आपल्याला 8वं परिशिष्ट कोणत्या बाबींशी संबंधित आहे विचारलंय. पर्याय दिलेले आहेत केंद्र व राज्य सरकार यांच्या जबाबदाऱ्या. दुसरा पर्याय दिलेला आहे राजभाषा. तिसरा दिलेला आहे पंचायत राज आणि चौथा पर्याय दिलेला आहे महापालिका. तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजभाषा. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये काय संबंध आहे? तर राजभाषेचा. आता राजभाषा नाव आलंय म्हणून आपल्याला पुन्हा दिनविशेष विचारला जातो की राजभाषा दिन कोणता? तर राजभाषा दिन असतो 1 मेला. आणि मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन विचारलं तर त्याचं उत्तर असतं 27 फेब्रुवारी. नेक्स्ट, सध्याची लोकसभा कितवी आहे? पर्याय दिलेले आहेत 20वी, 17वी, 16वी आणि 18वी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18वी. सध्याची लोकसभा कितवी आहे? 18वी. नेक्स्ट, डॉक्टर BR आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? बघा, डॉक्टर BR आंबेडकर यांना आताच सांगितलं होतं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. त्यांनी जी ही काही कलम सांगितलेली बघा, तर त्यातल्या कोणत्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा म्हणतात किंवा त्यांनी आत्मा संबोधलंय किंवा त्या आत्मा शब्दाबरोबरच अजून एक शब्द येतो की हृदय म्हटलंय. काय म्हटलंय? हृदय म्हटलंय. आणि कशाचा? भारतीय संविधानाचा आत्मा किंवा हृदय.
असं म्हटलंय कोणी? डॉक्टर BR आंबेडकर यांनी. कलमाची नावं दिली आपल्याला, कलम 19, कलम 21, कलम 51 आणि कलम 32. हेच या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. कलम 32 जो आहे त्या कलम 32ला त्या म्हणजे 32 मध्ये काय दिलंय? घटनात्मक उपायांचा अधिकार दिलेला आहे तिथे, बरोबर. आणि ह्याच कलमाला आपल्या आंबेडकरांनी बोललेलं आहे की भारतीय संविधानाचा आत्मा किंवा हृदय. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये बघा आपल्याला कलम 19, कलम 21 आणि कलम 51 सांगितलंय. मग कलम जो आपला 19 जो आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? तर जे आपलं भाषण असतं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं तो अधिकार आपल्याला कोणत्या कलमानुसार दिलेला आहे? तर कलम 19 नुसार भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य लिहून ठेवायचंय वाटल्यास. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला कोणत्या कलमानुसार दिलेलं आहे? तर कलम 19. हे होतं कलम 19. मग कलम 21 काय आहे? तर कलम 21 मध्ये पण आपल्याला जे काही आपलं जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचं रक्षण दिलेलं आहे आपल्याला. काय? जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचं, जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण, वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण आपल्याला कलम 21 नुसार दिलेला आहे. आणि जो आपला पुन्हा कलम 51 जो आहे तो कशाशी संबंधित आहे किंवा कसला भाग आहे? तर कलम 51 हा मार्गदर्शक तत्वांचा भाग आहे. कलम 51 मार्गदर्शक तत्वांचा भाग आहे. नेक्स्ट, पृथ्वीच्या कोणत्या भागावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते? पर्याय दिलेले आहेत. पृथ्वीच्या ध्रुवावर, पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये, पृथ्वीच्या विषुववृत्तावर आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर. पृथ्वीच्या कोणत्या भागावर वस्तूचे वजन सर्वात जास्त? आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचं सर्वात जास्त वजन असतं. कुठे? पृथ्वीच्या ध्रुवावर. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, धाराशिव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? धाराशिव जिल्ह्याचे प्रश्नपत्रिका आणि त्याच्यावरच आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पर्याय दिलेले आहेत 10, 8, 6 आणि 7. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 8. 8 आहे उत्तर याचं. किती आहे याच्यामध्ये? 8 तालुके आहेत. धाराशिव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? तर पर्याय क्रमांक 2, 8 तालुके आहेत. नेक्स्ट, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 17 सप्टेंबर. पर्याय क्रमांक 1च या प्रश्नाचं उत्तर आहे. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. बघा आपल्याला पुन्हा पर्याय दिलेले आहेत. 1 सप्टेंबर, 1 सप्टेंबरला काही नाही, पण 2 सप्टेंबर जर म्हटलं तर 2 सप्टेंबरला काय असतं? तर जागतिक नारळ दिन असतो. 2 सप्टेंबरला जागतिक नारळ दिन असतो. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला जे 21 सप्टेंबर दिलेला आहे, मग 21 सप्टेंबरला असतो जागतिक शांतता दिन. 21 सप्टेंबरला जागतिक शांतता दिन, पीस डे. त्याच्यानंतर 30 सप्टेंबर दिलेले आहे. 30 सप्टेंबरला असतो आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन. 30 सप्टेंबरला असतो आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिन. 21 सप्टेंबर जागतिक शांतता दिन आणि 30 सप्टेंबरला असतो आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन. नेक्स्ट, किल्लारी भूकंप कोणत्या साली झाला होता? किल्लारी भूकंप बघितलं आपण जर थोडस आपल्या इतिहासात गेलं, भूतकाळात गेलं, तर किल्लारी या ठिकाणी झालेला भूकंप मोठा होता. तर तो कोणत्या साली झाला हे प्रश्न विचारले आपल्या. साल परीक्षेला विचारलं जातं किंवा साल सांगून कोणत्या ठिकाणी झाला हे विचारलं जातं. तर किल्लारी भूकंप हा बघा 1993. पर्याय क्रमांक 1च या प्रश्नाचं उत्तर आहे की 1993 ला किल्लारी भूकंप झाला होता. नेक्स्ट, धाराशिव जिल्ह्याचे खालीलपैकी भौगोलिक मानांकन
भौगोलिक मानांकन GI टॅग कोणता आहे? पर्याय दिलेला आहे एरमाळा पेढा, कुबलगिरी खवा, तुळजापूर कवडीमाळ आणि चौथा पर्याय दिलेला आहे पर्याय 2 व 3 दोन्ही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व 3, कारण कुबलगिरी खवा आणि तुळजापूर कवडीमाळ हे धाराशिव जिल्ह्याचं काय आहे? भौगोलिक मानांकन आहे. पर्याय क्रमांक 4, कारण 3 आणि 2 जो आहे 2 आणि 3 हे दोन्ही या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, म्हणजे आपला पर्याय येतो पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, धाराशिव ते सोलापूर यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? पर्याय दिलेले आहेत आपल्याला नॅशनल हायवे 50, नॅशनल हायवे 52, 55 आणि 56. आणि विचारले धाराशिव ते सोलापूरला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? तर राष्ट्रीय महामार्ग आहे NH52. नेक्स्ट, पर्याय क्रमांक 2 हे अचूक आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? बघा, आपल्याला अगोदर ह्याच प्रश्नपत्रिकेत विचारलं होतं की किती तालुके आहेत. आता विचारलंय धाराशिव लोकसभा जो मतदारसंघ आहे तर किती विधानसभा मतदारसंघ आहेत? लोकसभेमध्ये असलेले विधानसभा मतदारसंघ आपल्याला विचारले. पर्याय दिलेले आहेत 4, 7, 6 आणि 8. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. किती विधानसभा मतदारसंघ आहे? तर 4 विधानसभा मतदारसंघ आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न दिलाय बघा, धाराशिव जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण कोणते? पर्याय नळदुर्ग, रामलिंग, कारंजा आणि परंडा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कारंजा हे ठिकाण सर्वात उंच आहे दिलेल्या 4 पर्यायांपैकी. नेक्स्ट, नळदुर्ग शहरातून कोणती नदी जाते? आता नळदुर्ग हे शहर आहे धाराशिव मधलं, त्याच्यातून कोणती नदी जाते असा प्रश्न आहे. भीमा, गोदावरी, भोगावती आणि चौथा पर्याय दिलेला आहे बोरी. आणि हेच या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की नळदुर्ग मधून कोणती नदी वाहते? तर बोरी. बघा, आपल्याला भीमा नदी, गोदावरी आणि भोगावती ह्या ज्या नद्यांची नावं दिली आहे ना, यांचं आपल्याला उगमस्थान विचारलं जातं. तर जी आपल्याला भीमा नदी दिली आहे, भीमा नदीचा उगम कुठे झालाय? भीमाशंकर. भीमाशंकरला उगम झालाय, बरोबर. त्याच्यानंतर गोदावरीचा कुठे झालाय? नाशिक. नाशिक मध्ये कुठे? त्र्यंबकेश्वर. नाशिक, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी पर्वत. भोगावती नदीचा उगम कुठं झालाय? तर भोगावती नदीचा उगम हा फोंडा घाट. कुठे झालाय? फोंडा घाटामध्ये झालेला आहे. मग ही भोगावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती पंचगंगा नदीची उपनदी आहे. पंचगंगा नदीची उपनदी आहे कोणती? भोगावती. नेक्स्ट, धाराशिव जिल्ह्यातील सर्वात प्राचीन शहर कोणते? पर्याय दिलेले आहेत तुळजापूर, परंडा, तेर आणि नळदुर्ग. तर धाराशिव जिल्ह्यातलं सर्वात प्राचीन शहर आहे पर्याय क्रमांक 3 तेर. नेक्स्ट, 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय दिलेले आहेत न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, रमाबाई रानडे आणि चौथा पर्याय दिलेला आहे SM जोशी. बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रमाबाई रानडे. 1908 मध्ये त्यांनी कसली स्थापना केली? तर सेवा सदनची स्थापना केली. सेवा सदन. बघा, पुढचा प्रश्न आहे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय दिलेले आहेत महात्मा फुले, श्री रामजी धोंडो कर्वे, विनोबा भावे आणि गोपाळ हरी देशमुख. तर गुलामगिरी हे पुस्तक कोणाचं आहे? महात्मा फुले. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. महात्मा फुले यांचं पूर्ण नाव विचारलं जातं आपल्याला. त्यांचं पूर्ण नाव आहे ज्योतिराव गोविंदराव फुले. त्यांचं मूळ आडनाव काय आहे? गोरे. पण ते काय करत होते? फुलांचा व्यवसाय करायचे, म्हणून त्यांना फुले हे आडनाव देण्यात आलं होतं. पुन्हा बघा, आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले विनोबा भावे. मग विनोबा भावे हे कसले प्रणेते होते किंवा कोणत्या चळवळीचे नेते होते? तर ते भूदान चळवळीचे नेते होते. कोणते? भूदान चळवळीचे प्रणेते. पुन्हा आपल्याला गोपाळ हरी देशमुख सांगितलेले. मग गोपाळ हरी देशमुखांचं टोपण नाव विचारलं जातं आपल्याला परीक्षेला.
गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव काय? तर त्यांचं टोपण नाव आहे लोकहितवादी. गोपाळ हरी देशमुखांचं टोपण नाव काय आहे? लोकहितवादी. त्याच्यानंतर पुन्हा आपले जे विठ्ठल रामजी धोंडो कर्वे आहे, हे पण काय आहे? तर एक थोर समाज सुधारक आहे. त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे. नेक्स्ट, संगणकात यापैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस येत नाही? संगणकामध्ये स्टोरेजचे वेगवेगळे जे डिव्हाइस आहे त्याच्यामधला कोणता डिव्हाइस येत नाही असं विचारलंय. पर्याय दिलेला आहे हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, सीडी आणि मॉनिटर. मॉनिटर हे काय आउटपुट दाखवत असतं ना आपल्याला, म्हणजे हेच उत्तर आहे या प्रश्नाचं. हे स्टोरेज डिव्हाइस येत नाही. इनपुट आणि आउटपुट जे डिव्हाइस असतात तर त्याच्यामध्ये हे मॉनिटर काय आहे? तर आउटपुट डिव्हाइस आहे. मॉनिटर हे स्टोरेज डिव्हाइस मध्ये येत नाही. नेक्स्ट वन, संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? पर्याय दिलेले आहेत नॉट्स, बाईट्स, हर्ट्स आणि क्यूबिक. तर संगणकाची जी स्मरणशक्ती आहे ना ती बाईट्स मध्ये मोजतात. कशामध्ये मोजतात? बाईट्स मध्ये. बघा मग आपल्याला इथे नॉट्स दिलेलं आहे किंवा हर्ट्स दिलेलं आहे, क्यूबिक दिलेलं आहे. आता आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय, पण जे पुढचे जे तीन जे दिलेले आपल्याला एकक ते कशामध्ये वापरले जातात? कशासाठी वापरले जातात? तर नॉट्स आहे ना वेगाची मोजणी करण्यासाठी, म्हणजे ते वेगाचं एकक आहे बरोबर, मोजतात. नॉट्स मध्ये वेग मोजतात. मग कशाचा वेग मोजतात? तर जहाज असेल, बोटी असतील किंवा मग विमान असतं ना आपलं विमान, या विमानाचा पण वेग कशामध्ये मोजला जातो? नॉट्स मध्ये मोजला जातो. पुन्हा बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये हर्ट्स दिलेले. हर्ट्सने काय मोजलं जातं? तर वारंवारता मोजली जाते. काय मोजली जाते? वारंवारता मोजली जाते. पुन्हा पर्याय क्रमांक 4 दिलाय क्यूबिक. क्यूबिक द्वारे काय मोजलं जातं? तर आकारमान मोजलं जातं. आकारमान किंवा घनफळ मोजलं जातं क्यूबिक मध्ये. बघा हे 4 एकक होते, 4ही सांगितलंय. नॉट्स वेग, जहाज, बोट, विमानांचा. बाईट्स मध्ये संगणकाची स्मरणशक्ती मोजतात. हर्ट्स मध्ये वारंवारता मोजली जाते आणि क्यूबिक मध्ये आकारमान आणि घनफळ मोजलं जातं, काउंट केलं जातं. नेक्स्ट, चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले आहेत गुगल मॅप, ईमेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी नाही. तर चॅट जीपीटी ही कशाशी संबंधित आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा कसला फुल फॉर्म आहे? एआयचा. कसला फुल फॉर्म आहे? एआयचा. लक्षात ठेवायचंय आपल्याला, ह्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास विचारलं जाणार एआयचा फुल फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ते कशाशी संबंधित आहे? तर चॅट जीपीटी. नेक्स्ट, महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? पर्याय दिलेले आहे उजनी, जायकवाडी, इसापूर आणि तोतलाडोह. तर गोदावरी नदीवर जायकवाडी धरण बांधलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर तर मिळालंय आपल्याला. उजनी धरण पण सांगितलंय, इसापूर सांगितलंय, तोतलाडोह पण सांगितलंय. मग उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर उजनी धरण हे भीमा नदीवर आहे. उजनी धरण हे कोणत्या नदीवर आहे? भीमा नदीवर. कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर सोलापूरमध्ये. उजनी धरण हे भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये. पुन्हा येत आहे इसापूर. इसापूर हे कोणत्या नदीवर आहे? तर पैनगंगा. कोणत्या नदीवर आहे? पैनगंगा नदीवर आहे. मग हे कुठे आहे? तर यवतमाळ आणि नांदेड यांच्या सीमारेषेवर आहे. कोणतं? इसापूर धरण, यवतमाळ आणि नांदेड. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला दिलेले तोतलाडोह जे धरण आहे ते कोणत्या नदीवर आहे? तर ते पेंच नदीवर आहे. तोतलाडोह हे धरण पेंच नदीवर आहे. मग ही पेंच नदी कुठे आहे? तर नागपूरमध्ये. कुठे? नागपूर जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट, अजिंठा लेण्या येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? पर्याय दिलेले आहेत रामायण, जातक कथा, उपनिषद आणि महाभारत. तर अजिंठा येथील चित्रांमध्ये जातक कथा चित्रे प्रामुख्याने चित्रे आढळतात. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले? वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे हा. पर्याय दिलेले आहेत लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर,
आणि गोपाळ आगरकर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. गोपाळ आगरकर यांनी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. मग लोकमान्य टिळक जे आहे, तर लोकमान्य टिळकांचं मगाशी एक पुस्तक बघितलं होतं आपण, गीता रहस्य. त्यांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय म्हटलं जातं, तर भारतीय घटनेचे, राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. पुन्हा विष्णू शास्त्री चिपळूणकर जे आहे यांना काय म्हटलं जातं, तर मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं जातं. कोणाला? विष्णू शास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे शिवाजी. नेक्स्ट बघा, आता आपण नांदेड जिल्हा पोलीस शिपाई परीक्षा जी आहे त्याच्यातले महत्वाचे प्रश्न जीकेचे जे होते ते पण बघणार आहोत. बघा, त्यातला प्रश्न आहे आपला, भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल खालीलपैकी कोणता? पर्याय दिलेले आहेत, समृद्धी रोड पूल, नावाशेवा अटल सेतू, वरळी बांद्रा सी लिंक आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नावाशेवा अटल सेतू. हा काय आहे, तर भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल आहे. पर्याय क्रमांक 2 नावाशेवा अटल सेतू. नेक्स्ट, T20 वर्ल्ड कप 2024 ची फायनल मॅच कोणत्या शहरात पार पडली? पर्याय दिलेले आहेत, क्रॉस इसल्डे USA, ब्रिज टाउन USA, प्रोव्हिडन्स USA आणि चौथा पर्याय दिलेला आहे शिकागो USA. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब्रिज टाउन USA मध्ये T20 वर्ल्ड कप 2024 ची फायनल मॅच पार पडली. नेक्स्ट, सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? आता हा प्रश्न 2024 चा आहे. ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, रजनीश शेठ, नितीन करीर, चोकलिंगम आणि तात्याराव लहाने. तर या प्रश्नाचं तेव्हा उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 रजनीश शेठ. पण आता जर आपण विचार केला तर आता हे माजी झालेत. हे कोण झालेत? आता माजी झालेत. मग सध्याचे कोण? सध्या नवीन अध्यक्ष आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग, म्हणजे जे आपण MPSC म्हणतो. तर या MPSC चे जे नवीन अध्यक्ष आहेत ते आहेत विवेक लक्ष्मीकांत भीमनवार. विवेक लक्ष्मीकांत भीमनवार. मग यांची नियुक्ती कधी झाली? तर यांची नियुक्ती 29 डिसेंबर 2025 ला झाली. हे दोन्ही आपल्याला लक्षात ठेवायचंय. रजनीश शेठ हे माजी आहे आणि सध्याचे कोण आहेत? विवेक लक्ष्मीकांत भीमनवार. नियुक्ती झाली 29 डिसेंबर 2025. याच्यामध्ये दुसरा पर्याय आहे तो पण आपल्यासाठी महत्वाचा आहे, डॉक्टर नितीन करीर. श्री नितीन करीर दिलेलं आहे. मग हे कशाचे अध्यक्ष आहे? तर आपला जो 6वा राज्य वित्त आयोग आहे, 6वा राज्य वित्त आयोग जो आहे त्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. कोण? डॉक्टर नितीन करीर हे राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 श्रीमती सुजाता सौनिक ह्या महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव आहेत. याच्यामध्ये पुन्हा आपल्याला दिलंय श्रीमती मनीषा म्हैसकर, श्रीमती नीला सत्यनारायण, चौथा पर्याय दिलेला आहे श्रीमती रश्मी शुक्ला. आणि हाही प्रश्न आपल्याला येणार, ह्या सध्या माजी झालेल्या आहेत पण प्रश्न येणार. ह्या काय आहे? तर पहिल्या महिला पोलीस महासंचालक, पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहे? रश्मी शुक्ला. मग सध्या नवनियुक्त आहेत तर ते आहेत सदानंद दाते. त्यांनी पदभार स्वीकारला 3 जानेवारी 2026. ओके, ह्या पहिल्या महिला आहे, आता त्या माजी झाल्या आहेत आणि आता सध्याचे कोण आहेत? तर सदानंद दाते. सदानंद दाते 34वे आणि त्यांनी स्वीकारला कधी आहे पदभार? तर 3 जानेवारी 2026. चलो नेक्स्ट, भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत? बघा, आपल्याला भारताचे गृहमंत्री विचारले. पर्याय दिले देवेंद्र फडणवीस, S जयशंकर, नितीन गडकरी आणि चौथा पर्याय दिलाय अमित शाह.
तर भारताचे विद्यमान गृहमंत्री आहेत पर्याय क्रमांक 4 श्री अमित शहा. मग पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे आपल्याला देवेंद्र फडणवीस. तोही प्रश्न आपल्याला विसरायचा नाहीये, तर ते आपले सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2023 कोणास प्रदान करण्यात आला आहे? पर्याय दिलेले आहेत अनिल काकोडकर, बाबासाहेब पुरंदरे, आप्पासाहेब धर्माधिकारी आणि चौथा पर्याय दिलेला आहे अशोक सराफ. महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2023 चा विचारलंय आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अशोक सराफ यांना 2023 चा पुरस्कार देण्यात आला आहे. कोणता? महाराष्ट्र भूषण पुरस्कार. मग आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2022 चा जो पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आला होता, किंवा 2021 चा आहे तो कोणाला देण्यात आला? तर 2022 चा बघा इथे आपल्याला आहे जो ऑप्शन आप्पासाहेब धर्माधिकारी, तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 चा देण्यात आलेला होता, बरोबर. मग राहिलंय 2021, तर 2021 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आशा भोसले यांना देण्यात आला होता त्यांच्या संगीत या क्षेत्रासाठी. ओके. नेक्स्ट, सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम खालीलपैकी कोणती? पर्याय दिलेले आहेत अमित L1, प्रभाकर L1, आदित्य L1 आणि चौथा पर्याय दिलेला आहे रवी L1. तर सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पण पहिलीच सौर मोहीम आहे म्हणून महत्वाची आणि लक्षात ठेवायची आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आदित्य L1 ही भारताची पहिली सौर मोहीम आहे. आणि ती कोणती आहे? कशाचा अभ्यास करतीये? तर सूर्याचा अभ्यास करणारी आहे. नेक्स्ट वन, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात पार पडली? भरपूर वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे हा आणि याचं उत्तर आहे फ्रान्स. प्रश्न वाचून वाचून प्रश्नांची उत्तरं पाठ झाली पाहिजे माणसाची. तर बघा हा प्रश्न वाचल्यावर उत्तर येतंय की 2024 च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या होत्या? तर फ्रान्स मध्ये. कुठे? तर पॅरिस. लक्षात ठेवायचंय. बघा आपण जसं मागच्या काही प्रश्नांमध्ये आपण राज्य आणि राजधानी बघितल्या तसं इथं देश आले, देशांची पण राजधानी बघूया. तर इटलीची राजधानी काय आहे? तर रोम. त्याच्यानंतर जपानची राजधानी काय? जपानची राजधानी आहे टोकियो आणि जर्मनीची राजधानी आहे बर्लिन. आणि जे वरती लिहिलंय ना आपण फ्रान्स, पॅरिस, ती पॅरिस राजधानी आहे फ्रान्सची. 4 देश फ्रान्स, पॅरिस, इटली, रोम, जपान, टोकियो आणि जर्मनीची राजधानी आहे बर्लिन. ज्या 2024 च्या ऑलिम्पिक स्पर्धा होत्या त्या भरल्या होत्या फ्रान्स या देशामध्ये, पॅरिस या ठिकाणी 2024. नेक्स्ट, मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे? पर्याय दिलेले आहेत बाळासाहेब ठाकरे कोस्टल रोड, छत्रपती शिवाजी महाराज कोस्टल रोड, धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड आणि चौथा पर्याय दिलेला आहे दिबा पाटील कोस्टल रोड. तर मुंबई कोस्टल रोड यास धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देण्यात आलेलं आहे. मग धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड हे नाव देण्यात आलंय, पण आपल्याला हे धर्मवीर संभाजी महाराजांविषयी पण माहिती लक्षात असणं गरजेचं आहे. त्यांना धर्मवीर ही पदवी दिलेली आहे, लक्षात ठेवायचंय. आता त्यांना कोण ओळखत नाही, त्यांच्याविषयी सांगावं तितकं कमीच आहे. नेक्स्ट, 2024 मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये पार पडली? पर्याय दिलेले आहेत 4, 5, 6 आणि 7. तर 2024 मध्ये लोकसभा निवडणूक झाली ती 7 टप्प्यांमध्ये पार पडली. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य खालीलपैकी कोण? पर्याय दिले बघा, अगोदरच्याच प्रश्नामध्ये आपण याचं उत्तर बघितलं होतं. पर्याय दिलेले आहेत श्रीमती मीरा बोरवणकर, श्रीमती रश्मी शुक्ला, श्रीमती अर्चना त्यागी आणि श्रीमती अश्वती दोर्जे. या अगोदरच आपलं उत्तर झालंय पर्याय क्रमांक 2 श्रीमती रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्र राज्याच्या काय आहेत? तर पहिल्या पोलीस महासंचालक आहेत. आणि सध्याचे विचारलं तर उत्तर काय आहे? तर सदानंद दाते. कितवे? 34वे. पदभार कधी स्वीकारला? 3 जानेवारी 2026. नेक्स्ट, भारतरत्न पुरस्कार 2024 मध्ये
खालीलपैकी कोणास देण्यात आलेला नाही? कोणाला देण्यात आलेला नाही विचारलंय. पर्याय दिलेले आहेत श्री चरण सिंग, श्री MS स्वामीनाथन, श्री PV नरसिंहराव आणि चौथा पर्याय दिलेला आहे श्री विश्वनाथ आनंद. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे की भारतरत्न पुरस्कार 2024 चं विचारलंय आपल्याला. 2024 ला कोणाला देण्यात आलेला नाही? तर बघा, चरण सिंग, MS स्वामीनाथन आणि PV नरसिंहराव यांना देण्यात आलेला आहे. मग देण्यात आलेला कोणाला नाही? तर श्री विश्वनाथ आनंद यांना देण्यात आलेला नाही. बघा, मग श्री विश्वनाथ आनंद आहे यांच्याविषयी महत्वाची गोष्ट काय म्हणजे ते 5 वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप मिळवलेले. कोण? श्री विश्वनाथ आनंद. किती वेळा? 5 वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप मिळवलेली त्यांनी. लक्षात ठेवा, किती? 5 वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनलेले आहेत. कोण? विश्वनाथ आनंद. मग बघा, आपण आताच बघतोय की पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तर ह्या व्यक्तीला श्री विश्वनाथ आनंद यांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत का? तर हो, यांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. मग त्यांच्याविषयी मिळालेले पद्म पुरस्कार आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सुरुवात करणार आहे पहिला पद्मश्री, नंतर बघणार आहे पद्मभूषण, पद्मभूषण आणि नंतर पद्मविभूषण. म्हणजे हे विश्वनाथ आनंद जे आहे ना, यांना पद्मश्री कधी मिळाला, पद्मभूषण कधी मिळाला आणि पद्मविभूषण कधी मिळाला, या तीनही प्रश्नांची उत्तरं बघणार आहे आपण. तर यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला 1988 मध्ये. कधी मिळाला? 1988. पद्मभूषण मिळाला त्यांना 2007 साली आणि त्याच्यानंतर पद्मविभूषण पुरस्कार आहे तोही त्यांना 2007 मध्येच मिळालेला आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय दिलेले आहेत पुणे, मुंबई, नागपूर आणि ठाणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहेत. नेक्स्ट, पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? पर्याय दिलेले आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, अप्पर पोलीस महासंचालक आणि चौथा पर्याय दिला आहे पोलीस महासंचालक. मग 1 स्टार लावण्यात आलेलं वाहन हे पोलीस उपमहानिरीक्षक यांना वापरण्याचा अधिकार आहे. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, पोलीस पाटलांची निवड व नेमणूक कोणता विभाग करतो? पुन्हा आलाय हा प्रश्न बघा. पोलीस पाटील हे ग्रामीण भागातील असलेलं पद आहे आणि त्याची निवड व नेमणूक कोणता विभाग करतोय? अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेलं होतं की कोण करतं, तर इथे विभाग विचारलाय. पर्याय दिले महसूल विभाग, पोलीस विभाग, ग्रामीण विकास विभाग की यापैकी एकही नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महसूल विभागाद्वारे करण्यात येते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते एक विमान भारतात तयार करण्यात येते? पर्याय दिलेले आहेत मिग, तेजस, बोईंग आणि एअरबस. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तेजस. खालीलपैकी कोणते एक विमान भारतात तयार करण्यात येते? तर तेजस. नेक्स्ट, भारतात IPS अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण कोठे पार पडते? IPS अधिकारी यांचे सांगितल्या महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक, केंद्रीय पोलीस अकादमी भोपाळ, पोलीस संशोधन केंद्र पुणे, सरदार वल्लभभाई पटेल अकादमी हैदराबाद. तर इथे IPS अधिकारी यांचं प्रथम पोलीस प्रशिक्षण कोठे पार पडते? तर सरदार वल्लभभाई पटेल अकादमी हैदराबाद या ठिकाणी पार पडते. त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस अकादमी हे महत्वाचे आपल्याला की इथे नाशिक या ठिकाणी कोणाचं पार पडतं? तर PSI. लक्षात ठेवायचं ते इथे IPS सरदार वल्लभभाई पटेल अकादमी हैदराबाद इथे IPS आणि महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक इथे PSI यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण पार पडते. नेक्स्ट, साहसासाठी भारतातील लष्करी पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही विचारलंय. लष्करी पुरस्कारांमध्ये साहसासाठी दिला जाणारा पर्याय दिलेले आहे परमवीर चक्र हे पण आहे,
महावीर चक्र हे पण आहे आणि वीर चक्र हे पण आहे. मग उत्तर काय येतंय आपलं? पर्याय क्रमांक 2. साहस चक्र हे लष्करी पुरस्कारामध्ये येत नाही. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, नांदेड जागतिक स्तरावर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय दिलेले आहे सचखंड गुरुद्वारा, गोदावरी नदीघाट, साखर व गुळ उत्पादन आणि चौथा पर्याय दिलेला आहे महालक्ष्मी मंदिर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सचखंड गुरुद्वारासाठी नांदेड हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. गोदावरी नदीघाट कुठे आहे? तर नाशिक या ठिकाणी आहे. ओके. त्याच्यानंतर महालक्ष्मी मंदिर विचारलं तर कोल्हापूर आपल्याला आठवलं पाहिजे. गुळ उत्पादनामध्ये म्हटलं तर आपल्याला कोल्हापूरच आठवलं पाहिजे. नेक्स्ट, टोकियो पॅरा ऑलिम्पिक मध्ये नांदेड मधून खालीलपैकी कोण क्वालिफाय झाले होते? टोकियो पॅरा ऑलिम्पिक मध्ये नांदेड मधून विचारलेलं आहे. भाग्यश्री जाधव, अनिता 9%, मिनल जोशी आणि चौथा पर्याय दिलेला आहे महेश लांडगे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भाग्यश्री जाधव यांची टोकियो पॅरा ऑलिम्पिक साठी नांदेड मधून क्वालिफाय झाले होते. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा, आज आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले. अशाच नवीन प्रश्नांसह पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.